नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाने विमा कंपन्यांसोबत पीक विमा योजना राबवण्यासाठी केलेले जे काही करार होते 2023 पासून ते आता रद्द केलेत। योजना राबवताना विमा कंपन्यांनी केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याचा ठपका येथे दिसत आहे आणि ते अगदी बरोबर आहे। आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक होते। पीक विमा योजनेमध्ये बदल होऊन सुधारित योजना येणार हे निश्चित झाले असून 1 रुपयात पीक विमा बंद करणे आणि केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देणे हे बदल आता इथे निश्चित करण्यात येणार असल्याचं इथे समजते। पण त्या संदर्भातील अजून काही महत्त्वपूर्ण गोष्टी आलेल्या नाही आहेत बाहेर कागदोपत्री। पण ही जी काही पीक विमा भरपाई आहे ही योजना बंद का होते, याच्या मागचे कारण काय दिले, शेतकऱ्यांना जो काही मागील पीक विमा आहे तो मिळणार का, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा, कृषी विभागाने विमा कंपन्यांसोबत खरीप 2023 ते रब्बी 2025-26 पर्यंत करार केले होते। एकूण 12 कंपन्यांशी विविध जिल्हा समूहांमध्ये 80 ते 110 मॉडेलनुसार योजना राबवण्यासाठी करार करण्यात आले होते। आता याच्यानुसार 26 जून 2023 रोजी याविषयीचा शासन आदेशही काढण्यात आलेला होता। तसंच शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणून शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा हप्ता राज्य सरकारने भरण्याचं ठरवलं होतं। ओके, पण पीक विमा योजनेत बदल करण्याचा सरकारचा मानस असल्यामुळे आता सरकारने सर्व विमा कंपन्यांसोबत 1 वर्ष आधीच करार रद्द करणार असल्याचं इथे समजते। वास्तविकता जर बघितली तर कराराची मुदत रब्बी 2025-26 म्हणजेच पुढील वर्षाच्या रब्बी हंगामापर्यंत होती। परंतु कृषी विभागाचे जे काय आयुक्त आहे सूरज यांनी 2 एप्रिल 2025 रोजी सर्व कंपन्यांसोबतचा करार जे ते रद्द करण्याचे आदेश काढले असताना आपल्याला समजते। पीक विमा योजनेमध्ये कंपन्यांसोबतचे करार संपले असून आता नव्याने करार करण्यात येतील असेही यावेळेस त्यांनी माहिती सांगितली। आता करार रद्द करताना कृषी विभागाने का करार रद्द करण्यात आले त्याची काही कारणं दिलीत। तर ती कारणं अशी आहेत मित्रांनो की 2024-25 मध्ये राज्यात तब्बल 5,93,470 बोगस विमा अर्ज आढळून आले होते। हा खूप मोठा आकडा होता आणि अजूनही त्या प्रकारचे जे काही बोगस लाभार्थी आहेत ते लाभार्थी आपल्याला आढळून येतात आणि याच्यामुळे राज्य शासनाने केंद्राने जो काही पीक विमा मार्गदर्शक तत्वानुसार दिलेल्या कालावधीत अर्जाची पडताळणी करणं गरजेचं होतं आणि ती पडताळणी झाली देखील। केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे जमिनीची नोंदणीची पडताळणी केली जात न होती, म्हणजे फक्त कागदोपत्री बघून तिथे विमा हा वाटप होत होता। महत्त्वाच्या पिकांसाठी जास्त विमा दिला जात असल्याचं कृषी विभागाच्या निदर्शनास आले होते। मात्र पिकांची पडताळणी आणि पीक क्षेत्रात वेळेत सुधारणा केली जात नसून सर्वे आणि भरपाई केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विमा कंपन्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानीचे पंचनामे तसेच विमा दाव्यांची गणना म्हणजेच जे काही क्लेम होते ते क्लेम कॅल्क्युलेशन करण्यासाठी नियम ठरवून दिलेले होते। मात्र त्यानुसार काम चालत नव्हतं। शेतकऱ्यांचं वेटिंग फॉर क्लेम कॅल्क्युलेशन हे सगळंच कंटिन्यू दाखवत होतं, शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते। केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या ज्या काही पद्धती होते आणि त्या संदर्भातील जे काही मार्गदर्शक तत्व होतं, याद्या होत्या, ते दिल्या नव्हत्या। राज्यभरामध्ये शेतकरी आणि स्थानिक प्रतिनिधी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान बाबीमध्ये नुकसानीचे मूल्यमापन व्यवस्थित केले नसल्याचं 3,803 तक्रारी आत्तापर्यंत नोंदवल्या गेल्या। या तक्रारींचं निवारण करण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार याच्यात काही बदल झालेले दिसले नाहीत आणि म्हणून जे काही 80 ते 110 मॉडेलनुसार विमा कंपन्यांनी निधी परत देण्याचा वेळ पाडलेला न होता, म्हणजे विमा कंपन्या पैसे घेत होते सरकारकडून, रिटर्न करत नव्हते। मार्गदर्शक तत्वानुसार तालुका आणि जिल्हा पातळीवर पुरेशा मनुष्यबळासह आणि सुविधांसह पीक विमा कार्यालय असणे आवश्यक होते, पण कंपन्यांनी या नियमांचं पालन व्यवस्थितरित्या केलं नाही आणि म्हणून निकष आणि पद्धतीचा बदलाव याचे निर्णय इथे घेण्यात आलेले आहे। केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन होत असल्याचं पीक विमा योजनेमध्ये रास्त आणि पारदर्शी अंमलबजावणीसाठी होण्यात येणाऱ्या योजनांचा निकष आणि पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय आता सरकारकडून घेण्यात येत आहे। त्यामुळे करार रद्द करण्यात आले असून कंपन्यांसोबतचा करार खरीप 2025 मध्ये लागू होणार नाही। मात्र खरीप 2023 ते 2024-25 या कालावधीमधील पीक विम्यासाठी कंपन्यांनी जबाबदार असतील असं इथे आयुक्तांनी म्हटलंय। बदल काय असणार आहे तर ते आपण इथे
थोडक्यात बघून घेऊया, नंतर अजून हा जो काही आपला पेंडिंग पीक विमा आहे तो मिळणार का नाही. तर नुकसान जे काही नुकत्याच झालेल्या पीक विमा योजनेमध्ये जे काही बदल करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून त्यामध्ये महत्त्वाचा जो काही बदल म्हणजे केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर भरपाई देण्यात यावी. सध्या पीक विमा योजनेमध्ये पेरणी न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर भरपाई मिळत होती. दुसरं म्हणजे ₹1 पीक विमा योजना बंद करण्याचेही निर्देश देण्यात आले असून मात्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याविषयीचा अंतिम निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. मी ज्या पद्धतीने सांगितलं की यामध्ये अजून कुठलाही फायनल GR आलेला नाही आहे की हे जे काही निर्णय आहेत हे निर्णय जे काही पीक विमा योजना आहे ती बंद करण्यात येणार आहे. पण याही पलीकडे जर जाऊन आपण समजा आता सरकार तर टपलेलंच आहे आपल्या शेतकऱ्यांवर की कधी या ज्या काही योजना आहेत ह्या आम्ही बंद करू आणि जे काही पैसे ते शेतकऱ्यांना देत आहेत 2-4 हजार रुपये ते देखील वाचू आणि ते आमच्या खिशामध्ये भरू, असं त्यांचा मानस तर पहिल्यापासूनच आहेच, जेणेकरून जे काही शेतकऱ्यांना पैसे देत आहेत ते आपल्या पोटात पडतील. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे जर जाऊन विचार केला तर आता जो काही आपला रखडलेला पीक विमा 2019 पासून बहुतेक शेतकऱ्यांच्या जे काही 21, 22, 23, 24चा जो काही पीक विमा रखडलेला आहे तो शेतकऱ्यांना मिळणार का? तर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. ते बंद होईल नाही होईल ते तर पुढची गोष्ट आहे, पण याच्याही पलीकडे हा जो काही पीक विमा हा मिळणार का? तर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आयुक्त सूरज यांनी की जे काही म्हणजे आता समजा यांनी निर्णय घेतला की आम्ही पीक विमा योजना बंद करू तर ती रब्बी 2025 पासून म्हणजे आत्तापर्यंत जे काही शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेत पीक विमा भरला होता आणि शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे, जे काही नुकसान झालं होतं अतिवृष्टी वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे, काढणे पश्चात वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे ज्या पीक विम्यासाठी आपण पात्र होतो ते पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतील. फक्त त्याला आता हा तर जे काही पेंडिंग पीक विमा आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तो हळूहळू तर डिपॉझिट होतोच आहे. काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आला तर काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अद्यापही आलेला नाही आहे. मग जो काही राहिलेला पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळणार का? तर नक्कीच मिळणार, कारण की तो आपला हक्क आहे. आपण तिथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे. आपल्या शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा मिळणं गरजेचं आहे. आता राहिला विषय पीक विमा योजने बदल करून याच्यामध्ये काय होईल, कोणता पीक विमा, कोणती नवीन योजना शेतकऱ्यांसाठी राबवतील. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांना अशी काही योजना आणू की काढणी पश्चात म्हणजे समजा शेतकऱ्यांनी शेतामध्ये 10 रुपये टाकले पण शेतकऱ्यांना 5-6 रुपयेच तिथे उत्पन्न झालं, खर्च वजा जाता शेतकरी लॉसमध्ये गेला, त्यावेळेस शेतकऱ्यांना अशी काहीतरी एक स्कीम काढून त्या शेतकऱ्यांना भरपाई देऊ. म्हणजे ज्या पद्धतीने सोयाबीन कापसाचं जे काही अनुदान होतं त्या पद्धतीने शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान झालं असेल तर ते नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. मग याच्यामध्ये बहुतेक शेतकरी कुठं पात्र होतील कुठं अपात्र होतील, ज्या सेम कंडिशन असणार आहे. ज्या पद्धतीने पीक विमा योजनेमध्ये आपल्याला ते सांगताय की आम्ही देऊ आपल्याला भूलतापा मारून त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, त्या पद्धतीने जर आता भविष्यात अजून ही एखादी योजना आली तर तिचंही असंच कांड हे लोक करून ठेवतील. कारण की असे लोक भरून ठेवले, कृषी मंत्री काय लग्न साखरपुडा भिकारी वगैरे अशा उपमा शेतकऱ्यांना देत आहे. जे मुख्यमंत्री आहेत त्यांना शेतकऱ्यांकडे वेळ द्यायला वेळच नाही आहे शेतकऱ्यांना भेटायला. उपमुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही आजच्या आज 31 तारखेपर्यंत भरा. सो हे सगळी म्हणजे नाटकबाजी चालू आहे. वेगवेगळे रंग आहे, सरडे आहे, गिरगिटे हे दाखवत आहे. बघूया आता पुढे काय होणार आहे. ह्या संदर्भातील जर नवीन अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. अजून लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.